तर आज सगळ्या पोरांचा बेत ठरलेला की काळमवाडीला जायचं. मग गाड्या काढल्या आणि मग निघालो राधानगरीमध्ये असलेल्या काळमवाडी डॅमला. काळमवाडीला निघताना तर वातावरण असलं भारी झालेलं, कधी असं राधानगरीत पोचीन असं झालेलं. मग शेवटी राधानगरीची कमानी पार केला, मग सरळ गेला गव्यांच्या तावडीत. राधानगरीमध्ये असलेल्या गव्हारेडाने आमचं वेलकम केलं. मग यांच्या फॅमिलीला धन्यवाद म्हणून पुढे निघालो. फिर इंतजार की घडी खत्म होई. मग आम्ही काळमवाडीमध्ये असलेल्या बॅक वॉटरला गेलो. डायरेक्ट गेल्यावर तर वातावरण असलं भारी झालेलं का नाही, पोरांच्या तोंडात फक्त पोहण्याशिवाय दुसरं काही येतच नव्हतं. मग सगळ्यांनी काढली कपडे आणि मग मारल्या उड्या. मग पोहून झाल्यावर पोरांना भूक लागलेली. मग आम्ही येतानाच ठरवलेलो की आम्ही जाऊन तिथे चिकन करायचं. मग आमच्या आचार्यांनी सोडलीत चिकन. मग सगळी पोरं बसलीत की चिकनची वाट बघत. तिथं चिकन रेडी होत होतं आणि इथं पोरांचं वेगळंच चालू होतं. पोटाला आधार असावं म्हणून का नाही जांभळ्यांचा आणि कडंगल्याचा बेत घातलेला. मग ते सपून झाल्यावर लगेच चिकन पण रेडी झालेलं. चिकन तर असलं शिजलेलं का नाही, तोंडात घातल्यावर तर आहा क्वालिटीच आहे की. चिकन शिजल्यावर आमचा शेफ तर चुलीतनं जा आणि धूरच काढत होता. मग शेवटी सगळी जेवायला बसली. मग सगळ्यांचं जेवण झाल्यावर फोटो काढला आणि मग निघाला निप्पाणीला. तर भाऊनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला फॉलो करा. आणि हा, तुम्ही जर इथे यायचा प्लॅन करत असाल, तुमच्या जीवाला त्रास होईल असं काही करू नका, कारण इथं 12 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणून पाण्यात एन्जॉय करताना सावधगिरी पाळा.